नमस्कार मंडळी. बाहेर उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेलाय. अंगाची लाहीलाही होते, घसा कोरडा पडतोय आणि शरीरातील सगळी ताकद जणू उन्हाने शोषून घेतली आहे असे वाटतंय. मग अशा वेळी आपण काय करतो? धावत जाऊन फ्रीजमधलं थंड पाणी पितो किंवा एखादं रासायनिक कोल्ड ड्रिंक घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या पूर्वजांनी आपल्याला उन्हाळ्याशी लढण्यासाठी एक नॅचरल एनर्जी ड्रिंक दिलं आहे. हो, मी बोलते नाचणीच्या अंबीलबद्दल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नाचणीची अंबील उन्हाळ्यात का पिली पाहिजे आणि त्याच्या शरीराला होणारे जबरदस्त फायदे काय आहेत व ती बनवताना कोणती काळजी घ्यावी. चला तर मग सुरू करूया. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आरोग्याशी संबंधित असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. सर्वात आधी समजून घेऊया नाचणीला. नाचणीला इंग्रजीमध्ये फिंगर मिलेट किंवा रागी म्हणतात. हे असं एक धान्य आहे जे ग्लुटेन फ्री आहे. आयुर्वेद सांगतं की नाचणीचं स्वरूप हे मुळात शीत म्हणजेच थंड असतं. जेव्हा आपण नाचणीची आंबील पितो तेव्हा ती केवळ आपली तहानच भागवत नाही, तर आपल्या रक्तातील उष्णता कमी करण्यास मदत करते. आता पाहूया आंबील पिण्याचे 5 मोठे फायदे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे नैसर्गिक थंडावा. उन्हाळ्यात घामावाटे आपल्या शरीरातील पाणी आणि महत्त्वाचे क्षार म्हणजेच इलेक्ट्रोलाइट्स झपाट्याने बाहेर पडतात. कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी आंबील प्यायल्याने हे सर्व क्षार लगेच भरून निघतात. आंबील आपल्या शरीराला आतून थंड ठेवते आणि भयानक उष्माघातापासून आपलं संरक्षण करते. दुसरा फायदा म्हणजे हे हाडांसाठी एक वरदान आहे. तुम्हाला माहिती आहे का? सर्व तृणधान्यांमध्ये सर्वाधिक कॅल्शियम हे नाचणीत असतं. त्यामुळे वाढत्या वयातील मुलांच्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि वृद्धांना सांधेदुखीपासून वाचवण्यासाठी हे एक सर्वोत्तम आणि नैसर्गिक पेय आहे. तिसरा फायदा पचनक्रिया सुधारते. आंबील बनवताना आपण त्यात ताक, लसूण आणि जिरे वापरतो. हे मिश्रण एक उत्तम प्रोबायोटिक म्हणून काम करतं. यामुळे आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि उन्हाळ्यात वारंवार होणारा गॅसेस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास चुटकीसरशी कमी होतो. चौथा फायदा आहे अशक्तपणा दूर करणे. उन्हाळ्याच्या दिवसात खूप लवकर थकवा येतो आणि गळून गेल्यासारखं वाटतं. नाचणीतील मुबलक लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. सकाळी 1 ग्लास आंबील प्यायल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो. पाचवा आणि आजच्या जीवनशैलीत अत्यंत गरजेचा फायदा म्हणजे वजन आणि मधुमेह नियंत्रण. नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने हे प्यायल्याने शुगर लेवल अचानक वाढत नाही. शिवाय यातील भरपूर फायबरमुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास खूप मदत होते. फायदे तर खूप आहेत, पण काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आंबील नेहमी सकाळी किंवा दुपारी प्यावे. रात्रीच्या वेळी आंबील पिणं टाळावं, कारण ती पचायला थोडी जड असते आणि काही जणांना सांधेदुखी किंवा कफाचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात आंबवलेले पदार्थ लवकर खराब होतात, त्यामुळे नेहमी ताजी आंबील बनवा. शिळ्या किंवा वास येणाऱ्या आंबीलमुळे फूड पॉइझनिंग होऊ शकतं. अनेकांना गोड आंबील आवडते, पण जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्यात साखर टाळलेली बरी. त्याऐवजी सेंधव मीठ, जिरेपूड आणि कोथिंबीर वापरा. आंबील कशी बनवावी? आंबील बनवताना नाचणीचं पीठ पाण्यात शिजवून ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच त्यात ताक मिसळा. गरम असताना ताक मिसळल्यास ते फुटू शकतं. आणि हो, थोडा लसूण आणि मिरचीची फोडणी दिली तर तिची चव द्विगुणित होते. आहेत की नाहीत कमालीचे फायदे? तर मैत्रिणींनो, या उन्हाळ्यात त्या महागड्या आणि साखरयुक्त कोल्ड्रिंक्सच्या मागे न लागता आपल्या मातीतील हे अस्सल पेय नक्की ट्राय करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या अमृत पेयाची माहिती मिळेल. आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या आणि थंड राहा.